कोण हवंय आपल्याला? तुम्ही? इथे? पण आत्ता अनय घरात नाहीये, तो ऑफिसला गेलाय. नाही, अनयला नाही, खास तुम्हाला भेटायला आलोय. मला? पण माझ्याकडे काय काम आहे तुमचं? मला काही माहिती हवी होती. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही अनयला माझ्या प्रपोजलला नकार द्यायला का सांगितलं? कालपर्यंत तरी अनयला माझं प्रपोजल खूप आवडलं होतं. मग अचानक असं काय झालं की माझ्या प्रपोजल मध्ये त्यांना काहीच इंटरेस्टिंग जाणवलं नाही? मला वाटलं की यामागे तुम्ही असाल, म्हणून थेट तुम्हाला प्रश्न विचारायला आलो. हे बघा, मी घरचे डिसिजन्स घेते. अनयच्या ऑफिसच्या डिसिजन्स मध्ये मी इंटरफिअर करत नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलात तर बरं होईल. माझी खात्री आहे अनयपेक्षा या प्रश्नाचं उत्तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही देऊ शकता. आजपर्यंत माझ्या प्रपोजलला नाकारायची कोणाची हिंमत झाली नव्हती. आज पहिल्यांदा तुमच्यामुळे मला नकार ऐकावा लागलाय. मला कळेल का ते प्रपोजल करताना मी कुठे कमी पडलो? माझं प्रपोजल आवडलं नाही, हे मीच आवडलो नाही तुम्हाला. मिस्टर विश्वजित, हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? ज्या अर्थी अनयने ते प्रोजेक्ट नाकारलं त्या अर्थी त्याला ते आवडलं नसणार. नाही, हे पटण्यासारखं नाहीये. तुम्ही सुद्धा आर्किटेक्ट आहात. मुंबईतल्या नामांकित कंपनीमध्ये वरच्या पोस्टवर काम केले तुम्ही. हे प्रपोजल वाचताना तुमचंही काहीतरी मत तयार झालं असेलच ना? हे का नाकारावं यासाठी तुमचंही काहीतरी कारण असेलच. बिझनेसमध्ये मी अनयला सल्ले देत नाही आणि अनयचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. मग काय, आता बोलण्यात काही अर्थच नाहीये. अनय खूप भाग्यवान आहेत. आजच्या काळात नवऱ्याचं ऐकणारी, त्याचा शब्द प्रमाण मानणारी बायको मिळणं खूप महत्वाची गोष्ट आहे. काळ कोणताही असो, पण बायको नवऱ्याच्या शब्दाबाहेर जात नाही. निदान आपली संस्कृती तरी अजून अशीच आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मनासारखं नाही मिळालं, पण मी हार मानणार नाही. मी नवीन प्रपोजल तयार करेन आणि ते अनयच काय तुम्हीही नाकारू शकणार नाहीत. माझ्या नवीन प्रपोजलसाठी तयार राहा. तशी वेळच येणार नाही. खात्री आहे माझी. वेळ सांगून येत नाही मिसेस सरनोबत. माणसाने प्रत्येक गोष्टीसाठी तयार असायला हवं. आणि इतका विश्वास आहे तुमचा अनयवर? अर्थातच. कुठल्याही प्रसंगात अनय मार्ग काढू शकतो ह्याची खात्री आहे मला. त्याच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. रेवा, आऊसाहेबांना जाग आलीये, त्या तुझीच आठवण काढतात. चल ना, आधी त्यांना भेटून घे. काय झालं आऊसाहेबांना? नाही, जरा या काळजीत दिसलं म्हणून विचारलं. हो, जरा बरं नाहीये त्याला. एक मिनिट. मिस्टर विश्वजित, चहा किंवा कॉफी घेऊन जा. नाही म्हणजे परत तुम्हाला इथे याची गरज लागेल असं वाटत नाही मला, पण आत्ता आलाच आहात तर आमचा पाहुणचार घेऊन जा. महादेव दादा, यांना चहा कॉफी काही हवंय बघा. काय घेणार तुम्ही, चहा का कॉफी? कॉफी. साहेबांसाठी कॉफी घेऊन ये. आई, तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. लवकर ये. या ना, बसा.
नमस्कार. नमस्कार. कोणाला भेटायचंय? रुमिला मॅडमना दागिने दाखवायला घेऊन आलो तो. कुठे आहेत त्या? आलात तुम्ही? मी तुम्हालाच पाहायला आले होते. डिझाईन आणली, दाखवा जरा. हो. रॉमिला, त्यांना तुझ्या रूम मध्ये घेऊन जा. इथे पाहुणे आले. डिझाईन दाखवा. वाव, तुम्ही बघा ना, तुम्हाला नाही आवड? किती म्हटलं तरी त्यांना परवडायला हवे ना इतके भारी दागिने. मी अनयला सांगीन तुम्ही येऊन गेलात ते. थँक्यू. अहो मिस्टर घाडगे, पण तुम्ही अशी आयत्या वेळेला डिसिजन कसा काय बदलू शकता? पण तुम्ही असं 11th आवर बॅकआउट कसं करू शकता? सगळे पेपर्स रेडी आहेत, माणसांनी काम सुद्धा सुरू केलं होतं. आता मध्ये अचानक काय झालं तुमचं? हे बघा, असं अचानक काम थांबवणं मला नाही परवडणार. अहो अहो पण ऐका तर माझं. सर, आता काय करायचं? गाडक्यांनी पाय मागे घेतलाय हे कळलं, पण इतर लोकही अशाच करतील. मग आपल्या प्रोजेक्टचं काय होईल? नाही, प्रोजेक्ट तर सुरू ठेवावंच लागेल. माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे हा. काय करायचं? हे बघा, तुम्ही काम जसं ठरलं होतं तसंच सुरू ठेवा. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. मी बघतो काय करायचं ते. मला हे कळत नाही, सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच बाबतीत काय येत आहेत? अगदी अगदी ठरल्याप्रमाणे एकही काम होत नाहीये. परीक्षाच घेतोय देव माझी. पण आता मलाही काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. सगळे मार्ग संपल्यावर एकच मार्ग उरतो, आणि आता त्या मार्गाने मला जायलाच हवा. विश्वजित. अनय फोन का उचलत नाहीये? तो विश्वजित घरी येऊन काय बोलला हे अनयला सांगायलाच पाहिजे. घरी येऊन सरळ मलाच प्रश्न विचारतो म्हणजे काय? आणि अनयलाही कळायलाच हवं की विश्वजित त्याला कमजोर समजतोय. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. मी पैशांची सोय करीन. आता मला ते पाऊल उचलण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दादा, हे सगळं काय आहे? तू काहीच हालचाल करत नाहीयेस म्हटल्यावर मला कायदेशीर मार्ग निवडावाच लागला. मला देखील माझ्या भविष्याचा विचार करायला हवा की नको? पण तू जर पैसे उभे करू शकणार नसलास तर आपण कायदेशीरपणे वाड्याचे 2 भाग करून टाकू. अनायसे वकील साहेब बरोबर आहेतच. नाही दादा, वाड्याच्या वाटण्या होणार नाहीत. जोपर्यंत आऊसाहेब आहेत तोपर्यंत वाडा जसा आहे तसाच राहील. मी मान्य करतो की मी तुला पैसे देण्यासाठी कबूल केलं होतं. मी हेही मान्य करतो की मला थोडासा उशीर झालाय, पण मी तुला पैसे देणार आहे. गेले कित्येक दिवस तू हेच बोलतोयस अने, पण मी आता थांबणार नाही. किती वेळात पैसे देणार आहेस ते सांग.
हे घे तुझे 10 कोटी रुपये. मोजून घे. नाही, त्याची काही गरज नाही. पण एवढे पैसे कुठून आणलेस तू? त्याची चिंता तू करू नकोस. फक्त आता वाड्याबद्दलचे सगळे निर्णय मी घेणार, हे लक्षात ठेव. ठीक आहे, मला माझे पैसे मिळाले ना. आता माझा त्या वाड्याशी काहीही संबंध नाही. जशी कल्पना केली होती तशीच आहेस तू. मला खात्री होती तू मला भेटची. किती दिवस मी तुझी फक्त कल्पनाच करत होतो आणि तशीच तू माझ्या समोर आलीस. मला वाटलंच नव्हतं. हा, पण मनामध्ये विश्वास होता तू या जगाच्या पाठीवर कुठेतरी आहेस. सुंदर डोळे, नाजूक चिवणी, मोहक हसू. अरे वा ग, चिडल्यावर सुद्धा किती छान दिसतेस तू. माझ्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हता की तू अस्तित्वात आहेस. पण माझा विश्वास होता. माझा विश्वास होता म्हणून तू मला भेटलीस. जे काम करण्यासाठी मी इथं आलो होतो त्याच्यापेक्षा खूप मोठं काम झालंय माझं. माझं प्रपोजल आवडलं नाही, हे मीच आवडलं नाही मला. मिस्टर विश्वजीत, हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? ज्या अर्थी अनन्याने ते प्रोजेक्ट नाकारलं त्या अर्थी त्याला ते आवडलं नसणार. खूप मेहनतीने मिळाली आहेस मला तू रेवा. इतक्या सहजासहजी नाही जाऊ देणार मी तुला. असंच माझ्या नजरेत कैद करून ठेवणार आहे तुला कायमच. बुके कोणी पाठवलाय आणि कुणाला? अनन्याने पाठवला असेल. तुला लाल गुलाब आवडतो ना? मलाही म्हणूनच आवडतो. पण गुलाब लगेच कोमेजून जातो. माझी आठवण तुझ्या मनात कायम ताजी राहावी म्हणून हा प्लॅस्टिकच्या फुलांचा बुके पाठवतोय. ही फुलं कधीच कोमेजणार नाहीत, अगदी माझ्या प्रेमासारखी. असं काय गिफ्ट पाठवलं अनन्याने आणि कारण काय असेल? हे अनन्यानेच पाठवलं असेल का? हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो. कुणाचा फोन होता? काय माहिती कोणाचा होता. म्हणजे मेघदत्तचाच फोन असणार. तो म्हणालाच आहे नाहीतरी की संध्याकाळी गुड न्यूज देणार आहे आपल्याला. ती सांगायलाच फोन करत असेल आणि हिचा आवाज ऐकून फोन ठेवला असणार.
नाहीतरी चांगल्या बातम्या कोणाच्याही कानावर न घालण्या इतके मेघदत्त राजे हुशार आहेतच. आई साहेब, कसली गुड न्यूज? अगं हो रॉमिला, जरा धीर धर. संध्याकाळी सगळ्यांना कळणारच आहे. आणि तसंही आता ह्या वाड्यात घडणारी कुठलीही गोष्ट आपल्यासाठी गुड न्यूजच असणार. बरं का रॉमिला, काही क्षणच उरलेत आता या घराचं चित्र बदलायला. नमस्कार ताई. मी सांगितलेलं डिझाईन मिळालं तुम्हाला? उद्या येणार होतात ना? अगं असं काय करतेस रॉमिला? मेघदत्तनी सेलिब्रेशन म्हणून काहीतरी खरेदी केलं असणार. नाहीतरी तुझा काय आता रुबाबच आहे अगदी. द्या ना. माफ करा, पण हा हार तुमच्यासाठी नाहीये. काय? माझ्यासाठी नाहीये? मग कुणासाठी आणलाय? सरांनी रेवाताईंना द्यायला सांगितलं. त्यांच्यासाठी आहे हा. नमस्कार, येतो मी. इतका महागडा हार कशाला घेतला अनयने? हॅलो. हॅलो आई. हा, इकडे सगळं बदललंय. अनयनी 10 करोड रुपये कॅशनी दिले सुद्धा. आता भाड्यावर आपला काहीच हक्क उरलेला नाही. काय? नाही ना, 10 करोड दिले? असं कसं शक्य आहे? अनयला इतके पैसे कुठून मिळाले? आणि आणि आई साहेब, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. सगळं तुमच्यामुळे झालंय. वाडा आपल्या हातातून गेला. तो दागिना पण मी बनवायला दिला होता, तोही मला नाही मिळाला. आता आपण काय करायचं आई साहेब? हे बघ रॉमिला, लगेच असे हातपाय गाळण्याची काही गरज नाहीये. तू चाल इथून, नाहीतर काहीतरी बडबडत बसशील. चल चल. शेवटी कोणत्याही मार्गाने का होईना, पण माझ्याच मनासारखं झालं. वाड्याच्या वाटण्या होण्यापासून मी मेघदत्त दादाला रोखलंच. हॅलो. हॅलो अनय, काय चालवलंयस तू? माझा फोन का उचलत नव्हतास? कामात होतो. तुला जे काय बोलायचं ते पटकन बोल. मला खरंच खूप काम आहे. हो हो ठीक आहे. मला सांग, एवढी मोठी रक्कम तू कशी उभी केलीस? आपण हे सगळं नंतर बोलूया. बरं ठीक आहे. अनय, तू पाठवलेलं गिफ्ट मला आवडलं. हा, पण इतकं महागडं गिफ्ट घ्यायची काय गरज होती? तुला माहितीये ना, मला असल्या गोष्टी आवडत नाही. रेवा, काय बोलतेस तू? मी तुला कसलंही गिफ्ट पाठवलेलं नाहीये.